नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भूगोलचं पुढचं प्रकरण बघणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील माती. या अगोदर भूगोलची आता आपण 3 प्रकरणं बघितलेली आहेत की ज्याच्यामध्ये ते तिसरं प्रकरण बघितलेलं आहे ते 30% जो अभ्यासक्रम गाळलेला आहे त्याच्या संदर्भात तेही गाळलेलं आहे. चौथं प्रकरण जे आत्ता आपल्याला बघायचं आहे भारतातील माती, हे सुद्धा फक्त एका मार्कासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. बाकीचा सगळा भाग त्याच्यामधला गाळलेला आहे. त्यामुळे एका मार्काच्या प्रश्नांच्या अनुषंगानं या प्रकरणातला भाग आपल्याला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. तर भारतातील माती या पाठामध्ये आपल्याला जे संदर्भ बघायचे आहेत, ज्या पाठाचा सारांश आपल्याला बघायचा आहे त्याच्यामध्ये नेमकं काय बघायचं आहे तर भारतातील एकंदर मातीचं महत्त्व नेमकं काय आहे तो भाग बघायचा आहे. त्यानंतर मातीचे प्रकार किंवा त्याची विभागणी कशी करण्यात आलेली आहे त्याचा भाग बघायचा आहे. त्यानंतर आपल्या देशामध्ये जी साधारण माती आहे जी आपण शेतीसाठी वापरतो तर त्याची धूप कशा पद्धतीनं होते, त्याची कारणं नेमकी काय आहेत आणि मातीच्या धुपीचे नेमके परिणाम काय होत आहेत, मग ते निसर्गावरती असतील किंवा मानवजातीवरती असतील तर त्याचे परिणाम नेमके काय होत आहेत. आणि जर आपल्याला उपलब्ध असलेली माती ही निरंतर वापरायची असेल तर मातीचं संरक्षण आपण कसं केलं पाहिजेत या बाबतीतले संदर्भ या पाठामध्ये आपल्याला बघायचे आहेत. तर बघू हे थोडक्यात प्रकरणं, कारण हे 30% जो सिलेबस गाळलेला आहे तर त्याच्यामध्ये या प्रकरणाला धरून फक्त एक मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. बाकीचा भाग या पाठातला विचारला जाणार नाही आहे आणि एकाच व्याख्यानामध्ये हे संपलं पाहिजे असंही त्यांचा नियम आहे. त्यामुळे आपण थोडक्यात हे प्रकरणं बघू, कारण याच्या संदर्भातला भाग तुम्ही 8वीच्या सिलेबसमध्ये बघितलेला आहात आणि 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही हा भाग बघितलेला आहात म्हणून 10वीच्या या वर्षीच्या 30% अभ्यासक्रमामध्ये हा गाळलेला आहे. तर बघू, जितके संदर्भ आपल्याला परीक्षेच्या अनुषंगानं आहेत तेवढे या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. तर माती नेमकं कशाला म्हटलं जातं तर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो साधारण खनिज किंवा सेंद्रिय पदार्थांचा एक पातळ थर असतो तर त्याला माती असं म्हटलं जातं. ही भौगोलिकदृष्ट्या व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. तर तीही तुम्हाला 1 मार्कांसाठी विचारली जाईल की माती असं कशाला म्हटलं जातं. तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिलीच ओळ दिलेली आहे की खनिज आणि सेंद्रिय पदार्थ यांच्या मिश्रणानं पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जो एक पातळ थर तयार झालेला असतो त्यालाच आपण माती असं म्हटलं जातं. तर हे एक तत्त्व लक्षात ठेवा. जसं आपण या अगोदरच्या 2 किंवा भारताचं हवामान या प्रकरणाबद्दलचा एक संदर्भ आपण बघितलेला आहे की साधारण भारतीय हवामानावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत. तर इथे सुद्धा थोडासा भाग त्याला अनुसरून तुम्हाला विचारला जाणार आहेत की मातीचे प्रकार हे कोणत्या घटकांमुळे किंवा कोणत्या वैशिष्ट्यांमुळे निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणजे मातीचे प्रकार हे कशावरून पाडलेले आहेत असा प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो. तर साधारण आपल्या देशामध्ये जे मातीचे प्रकार पाडण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मातीची निर्मिती ज्या एका विशिष्ट खडकानं तयार झालेली आहे त्या खडकाचा संदर्भ, भूस्वरूप, त्यानंतर वैशिष्ट्ये, हवामान आणि नैसर्गिक वनस्पती या 5 घटकांच्यावरती मातीचे प्रकार अवलंबून असलेले आपल्याला दिसतात. आता याचा संदर्भ थोडक्यात समजावून घेऊ, कारण खडकापासूनच माती तयार होते, कारण खडकांची झीज झाल्यानंतरच माती तयार होते. जसं 4 कोसावर गेल्यानंतर मानवाची भाषा बदलते तसं 4 कोसावर गेल्यानंतर मातीचं स्वरूपसुद्धा बदलतं, त्याचा रंग बदलतो, त्याची वैशिष्ट्ये बदलतात. त्यामुळे इथे त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. त्यामुळे भूस्वरूप आणि त्याची वैशिष्ट्ये याच्यावरती मातीचे प्रकार अवलंबून असलेले दिसतात. त्यानंतर हवामान, ज्याच्यामध्ये थंड असेल, उष्ण असेल, कोरडं हवामान असेल, अतिपावसाचं हवामान असेल तर या सगळ्या गोष्टींचाही परिणाम मातीच्या प्रकारांवरती पडतो. कारण जसा पाऊस असेल, जसं हवामान असेल त्या पद्धतीची माती तिथे निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हवामान आणि नैसर्गिक वनस्पती, खरं तर मातीनुसार नैसर्गिक वनस्पती आढळते. इथे नैसर्गिक वनस्पतीनुसार माती आढळत नाहीत, पण आपल्या पुस्तकामध्ये तसं सांगितलेलं आहे की नैसर्गिक वनस्पतीवर मातीचे प्रकार अवलंबून आहेत. खरं तर माती ज्या पद्धतीची असते त्या पद्धतीची नैसर्गिक वनस्पती निर्माण होते. जसं खडकाळ वाळुकामय प्रदेश असेल तर तिथे खुरटी वनस्पती
जगते किंवा तिथे निर्माण होते. त्यामुळे खरं तर माती कशी असेल तशी नैसर्गिक वनस्पती निर्माण होते, पण इथे आपल्या पुस्तकामध्ये मात्र संदर्भ बदललेला आहे आणि नैसर्गिक वनस्पती हा एक घटक इथे दिलेला आहे. त्यामुळे इथे 5 घटक लक्षात ठेवा की खडक, भूस्वरूप, त्याची वैशिष्ट्ये, हवामान आणि नैसर्गिक वनस्पती याच्यावर आधारित मातीचे प्रकार निर्माण केलेले आहेत. तर साधारण मातीचे 6 प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. एक गाळाची माती, दुसरी काळी माती, त्यानंतर तिसरी लाल माती, 4 लॅटराईट माती, 5 वाळवंटी माती आणि 6 डोंगरी माती, असे साधारण 6 प्रकार या ठिकाणी मातीचे दिलेले आहेत. तर पहिला प्रकार आपण बघू, गाळाची माती. तर साधारण गाळाची माती कशाला म्हटलं जातं, तर जिथे साधारण नद्यांना पूर येतो किंवा जसं आपण बहुतेक भूगोलच्या पहिल्या प्रकरणामध्ये बघितलेलं आणि दुसऱ्याही प्रकरणामध्ये आपण बघितलं की साधारण उत्तरेकडे जे डून्स तयार झालेले आहेत किंवा शिवालिकच्या टेकड्या तयार झालेल्या आहेत, त्या खरं तर गाळाच्या मातीपासूनच तयार झालेल्या आहेत. त्यामुळे नद्यांच्या पुराबरोबर आलेला गाळ साचून जी माती तयार होते त्यालाच गाळाची माती असं म्हटलं जातं. त्यामुळे गाळापासून ही माती तयार होते आणि साधारण नद्यांच्या प्रदेशामध्ये किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये आपल्याला ही गाळाची माती सापडते. जसं आपण भारताचे स्वाभाविक विभाग बघितले, ज्याच्यामध्ये उत्तरेकडील महामैदान याचा संदर्भ जो आपण बघितला की साधारण उत्तरेकडचं महामैदान हे गाळाचंच मैदान म्हणून ओळखलं जातं, कारण उत्तरेकडे असलेल्या सगळ्या नद्या त्या मैदानी प्रदेशातून वाहतात आणि वर्षातनं 2 वेळा त्या नद्यांना पूर येतो, ज्याच्यामुळे उत्तरेकडचं मैदानी प्रदेश हे पूर्णपणे गाळानं बनलेलं आहे असं आपण तिथे संदर्भ बघितलेला आहे. त्यामुळे नद्यांच्या प्रदेशामध्ये किंवा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये आपल्याला ही गाळाची माती सापडते. आपल्या देशामध्ये सर्वात जास्त गंगा नदीचं जे सुपीक खोरं जे आपण उत्तरेकडील महामैदान म्हणतो ते सगळ्यात मोठं असलेलं आपल्याला दिसतं, पण आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नद्यांचा आणि त्रिभुज प्रदेशांचा भाग आहे, कारण गंगा किंवा ब्रह्मपुत्रा असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल, कावेरी असेल, महानदी असेल, यासारख्या बऱ्याच नद्या आहेत, नर्मदा नदी आहे. तर या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर गाळाची माती सापडते आणि साधारण आपल्या देशामध्ये 15 लाख चौरस किलोमीटरचा भूभाग या गाळाच्या मातीनं व्यापलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 15 लाख चौरस किलोमीटर हा एक संदर्भ इथे लक्षात ठेवा की साधारण गाळाच्या मातीचा भौगोलिक प्रदेश किती आहे, तर 15 लाख चौरस किलोमीटरचा भूभाग हा गाळाच्या मातीचा असलेला आपल्याला दिसतो. तर गाळाच्या मातीमध्ये साधारण गहू, भात, ऊस, कापूस आणि ताग यासारखी पिकं घेतली जातात. तर जसं मी आत्ता म्हटलं की साधारण कुठे कुठेही गाळाची माती सापडते, तर आपल्या पुस्तकामध्ये जे संदर्भ दिलेले आहेत सतलज, गंगा, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळाची माती सापडते. इथे फक्त एकच संदर्भ लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे गाळाच्या मातीचा भौगोलिक विस्तार किती आहे, तर तो 15 लाख चौरस किलोमीटर इतका असलेला आपल्याला दिसतो. एवढा एकच संदर्भ लक्षात ठेवला तरी पुष्कळ आहे. त्यानंतर दुसरी आहे काळी माती. इथे मात्र तुम्हाला 3 प्रश्न पहिल्याच घटकामध्ये विचारले जातात काळ्या मातीवरती, की काळ्या मातीला वेगवेगळी कोणती नावं आहेत किंवा कोणत्या वेगवेगळ्या नावानं ही माती ओळखली जाते. तर डेक्कन ट्रॉफ असं काळ्या मातीला आपल्या देशामध्ये पहिल्यांदा म्हटलं जातं. तेलुगूमध्ये याला रेगूर मृदा असं म्हणतात, म्हणजे रेगूर नावाची माती. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये याला काळी कपाशीची माती असं म्हणतात. आता काळी कपाशीची माती असं का म्हणतात, तर काळ्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवला जातो. कापूस पिकासाठी ही काळी माती पोषक असते आणि म्हणून या मातीला काळी कपाशीची माती असं म्हटलं जातं. तर ही 3 नावं लक्षात ठेवायची. 3ही नावं तुम्हाला विचारली जातात, मग ते एका मार्कासाठी असेल किंवा गाळलेल्या जागांसाठी असेल तर ती विचारली जातातच. त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं की याला डेक्कन ट्रॉप असं म्हणतात, तेलुगूमध्ये रेगूर मृदा असं म्हणतात आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये याला काळी कपाशीची माती म्हणून ओळखली जाते. त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की काळी माती ही कोणत्या खडकापासून तयार होते. जसं मी मगाशीच म्हटलं की मातीचे प्रकार हे कशावर अवलंबून आहेत, त्याच्यामधला पहिलाच घटक आहे तो म्हणजे खडक. त्यामुळे इथे लाल माती असेल किंवा काळी माती असेल तर याच्या बाबतीत तुम्हाला माती विचारली, आपलं खडक विचारला जातोच. त्यामुळे काळी माती ही बेसाल्ट नावाच्या खडकापासून तयार होते.
त्यामुळे तिचा रंग काळा आणि गडद करडा असलेला आपल्याला दिसून येतो. खरं तर काळी माती ही चिकण मातीसारखी चिकट असते, म्हणजे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या ठिकाणी या मातीमध्ये जास्त असते. त्यामुळे काळी माती सर्रास कुठे सापडते, तर जिथे कमी पाऊस पडतो, अल्प प्रमाणात पाऊस पडतो, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो, अशा प्रदेशामध्ये काळी माती जास्त प्रमाणामध्ये आढळते. कारण नैसर्गिक या मातीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे तिथे पिकं घेणं शक्य होतं, कारण पाऊस कमी पडतो. त्यामुळे पडलेला पाऊस सगळा साठवून ठेवण्याची क्षमता या मातीमध्ये असते, की ज्याच्यामुळे या ठिकाणी ही माती कमी पावसाच्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या प्रदेशामध्ये ही आपल्याला बघायला मिळते. तर या मातीमध्ये साधारण कापूस, ऊस, ज्वारी, मका, तंबाखू यासारखी पिकं मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात. आपल्या देशामध्ये बेसाल्ट नावाचा जो खडक मोठ्या प्रमाणात सापडतो, तो साधारण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट खडक आहे. त्यामुळे जिथे बेसाल्ट खडक आहे तर तिथे आपल्याला ही काळी माती आपल्याला असलेली दिसते. तर आपल्या देशात जवळजवळ 5,46,000 चौरस किलोमीटरचा भूभाग या काळ्या मातीनं व्यापलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काळी माती आपल्या देशामध्ये आहे. पण इथे जे संदर्भ लक्षात ठेवायचे आहेत ते 3-4 संदर्भ लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा काळ्या मातीला असलेली नावं लक्षात ठेवायची. 3 डेक्कन ट्रॉप, रेगूर मृदा आणि काळी कपाशीची माती. काळी कपाशीची माती असं का म्हणतात, हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर या काळ्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते, म्हणून या मातीला काळी कपाशीची माती म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे तोही भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि महत्त्वाचं चौथा प्रश्न जो तुम्हाला इथे विचारला जाईल तो म्हणजे काळी माती ही कोणत्या खडकापासून तयार होते, तर बेसाल्ट नावाच्या खडकापासून तयार होते. आणि एक संदर्भ आहे तो म्हणजे शेवटचा 5,46,000 चौरस किलोमीटरचा भूभाग काळ्या मातीनं व्यापलेला आहे. आता डेक्कन ट्रॉप असं का म्हटलं जातं, यालाही खरं तर संकल्पना आहे, पण तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे ती. तर डेक्कन ट्रॉप असं का म्हटलं जातं, तर आपल्या देशामध्ये जे दख्खनचं पठारी प्रदेश आहे, तर या दख्खनच्या पठारी प्रदेशामध्येच मोठ्या प्रमाणावर काळी माती आहे आणि म्हणून या दख्खनच्या पठारी प्रदेशावर ही काळी माती मोठ्या प्रमाणावर सापडते, म्हणून याला डेक्कन ट्रॉप असं म्हणतात. खरं तर हा संदर्भ तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे, पण अवांतर माहितीसाठी लक्षात ठेवा की काळी माती ही दख्खनच्या पठारावरती सापडते, म्हणून याला डेक्कन ट्रॉप असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची माती आहे ती म्हणजे लाल माती. तर जसं मी काळ्या मातीच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की काळी माती कोणत्या खडकापासून तयार होते, तर तसंच लाल माती ही कोणत्या खडकापासून तयार होते ही तुम्हाला विचारलं जातं. तर ग्रॅनाइट, नीस आणि इतर स्फटिकमय खडकांची झीज होऊन लाल माती तयार होते. त्यामुळे हे एक संदर्भ इथे लक्षात ठेवा. लाल माती खरं तर तुम्हाला हा प्रकार म्हणजे याचा संदर्भ पुढे आपण भारतातील खनिज संपत्ती नावाचं प्रकरण बघणार आहोत, तर त्याच्यामध्येही तुम्हाला आहे. कारण या लाल मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर बॉक्साईटच्या खाणी सापडतात, त्यामुळे तिथेही त्याचा संदर्भ आहे, पण इथे तो नाही आहे. पण एक आहे की पाण्याचा निचरा होणारी माती म्हणून लाल मातीला ओळखलं जातं आणि 200 ते 250 सेंटीमीटर जिथे पाऊस पडतो तिथे खरं तर लाल माती सापडते. म्हणजे अतिपावसाच्या प्रदेशामध्ये लाल माती सापडते, म्हणून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात लाल माती आहे आणि याच ठिकाणी 200 ते 250 सेंटीमीटर इतका पाऊससुद्धा आपल्याला पडलेला बघायला मिळतो. त्यामुळे अतिपावसाच्या प्रदेशामध्ये ही माती सापडते. आपल्या देशामध्ये साधारण 5,20,000 चौरस किलोमीटरचा भूभाग या मातीनं व्यापलेला आहे. सगळ्यात जास्त लाल माती जी आपल्या देशामध्ये सापडते ती दक्षिण कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओरिसा, केरळ, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर, नागालँड आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये आपल्याला ही लाल माती सापडते. खरं तर या 7-8 राज्यांपेक्षा सगळ्यात जास्त लाल माती ही तमिळनाडू या राज्यामध्ये सापडते आणि जी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आपल्याला ही लाल माती दिसते तिथे मोठ्या प्रमाणावर नाचणी, तृणधान्य, भुईमुगाच्या शेंगा, तंबाखू आणि बटाटे यासारख्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. इथे लाल मातीच्या बाबतीत 2च संदर्भ लक्षात ठेवायचे आहेत, बाकीचा भाग नाही लक्षात ठेवला तरी चालेल. एक
लाल माती ही कोणत्या खडकापासून तयार होते? तर ग्रॅनाइट, नीस आणि इतर स्फटिकमय खडकांची झीज ही माती तयार होते, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, पाण्याचा निचरा होणारी माती म्हणून या मातीला ओळखलं जातं. आणि एक अवांतर म्हणजे तिसरा एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे या मातीनं व्यापलेला भूप्रदेश 5.2 लक्ष, याला पण 5,20,000 चौरस किमी असा आपण म्हणू शकेन. तर तो एक संदर्भ इथे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे बाजूकडील माती, याला लॅटराईट असं म्हटलं जातं. तर यानंतरचे जे संदर्भ आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ, कारण 3 प्रकार राहिलेले आहेत. तसंच मातीची धूप, धुपीचे परिणाम आणि संरक्षण याही बाबी आपल्याला बघायच्या आहेत. तर इथे आपण 3 मातीचे संदर्भ बघितलेले आहेत. तर त्या बाबतीत पुन्हा एकदा मी जे प्रश्न म्हणजे 30% अभ्यासक्रम जो गाळलेला आहे त्याच्यामध्ये हे प्रकरण खरं तर 1 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे. तर त्या बाबतीतले प्रश्न पुन्हा एकदा लक्षात ठेवा आणि ते वहीत नोट डाऊन करा की कुठले प्रश्न भारतातील माती या प्रकरणावर विचारले जाणार आहेत. पहिल्यांदा माती कशाला म्हटलं जातं, त्यानंतर मातीचे प्रकार कशावर अवलंबून आहेत, म्हणजे मातीचे प्रकार हे कशामुळे निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये मूलभूत खडक, भूस्वरूप, वैशिष्ट्ये, हवामान आणि नैसर्गिक वनस्पती 5 घटक इथे लक्षात ठेवायचे की ज्याच्या आधारावरती मातीचे प्रकार निर्माण केलेले आहेत. त्यानंतर मातीचे 6 प्रकारही लक्षात ठेवायचे: गाळाची माती, काळी माती, लाल माती, लॅटराईट माती, वाळवंटी माती आणि डोंगरी माती असे 6 प्रकार आहेत. गाळाच्या मातीच्या बाबतीत 2 प्रश्न जास्त करून विचारले जातात की गाळाची माती ही कुठे सापडते, जास्त करून तर नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये. दुसरी गोष्ट, यानं व्यापलेला भौगोलिक विस्तार 15 लाख चौरस किलोमीटरचा भूभाग हा गाळाच्या मातीनं व्यापलेला आहे. त्यानंतर गाळाच्या मातीच्या बाबतीत जर विचारलं तर नद्यांची नावं विचारली जातील पण विचारली जाणार नाही शक्यतो. काळ्या मातीवरती जसं मी आता म्हटलं तर 4 ते 5 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. या मातीची नावं वेगवेगळी, त्यानंतर डेक्कन ट्रॉप असं का म्हटलं जातं किंवा काळी कपाशीची माती असं का म्हटलं जातं, हेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि काळ्या मातीनं व्यापलेला भूप्रदेश किती चौरस किलोमीटरचा आहे आणि काळी माती ही कोणत्या खडकापासून तयार होते, एवढे संदर्भ इथे लक्षात ठेवा. त्यानंतर लाल मातीवरती तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. एक, ही माती कोणत्या खडकापासून तयार होते आणि या मातीनं व्यापलेला भौगोलिक विस्तार प्रदेश, एवढा संदर्भ लाल मातीच्या बाबतीत लक्षात ठेवा. यानंतर पुढचे 3 प्रकार आणि जे बाकीचा संदर्भ आहे तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसं प्रत्येक भूगोलचं प्रकरण झाल्यानंतर त्या पाठावरचे नकाशे मात्र प्रकल्प वहीमध्ये तुम्ही सरावासाठी काढायचे आहेत. आपण जेव्हा पुन्हा एकदा शाळेत एकत्र येऊ तेव्हा आपण नकाशाचे सराव करणार आहोत, पण तुमच्या नजरेखालून हे नकाशे गेले पाहिजेत यासाठी प्रकल्पाच्या वहीत तुम्ही झालेल्या प्रत्येक भूगोलच्या पाठाचे नकाशे जे पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत ते प्रकल्प वहीत काढले पाहिजेत.